राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2026चा जो अर्थसंकल्प मांडला तो देशाच्या गतीला अधिक गती देणारा आहे। प्रगतिशील, शाश्वत विकास, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 स्तंभावर आधारित असलेला अर्थसंकल्प आहे। विकसित भारताचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पाहिलेलं आहे। 1947 ते 2047 या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये अंतिम या टप्प्यामध्ये देश अतिशय गतिमान करण्याचा त्यांचा मनोदय आहे। त्यालाच अनुसरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेती, उद्योग, सेवा, ऊर्जा, शिक्षण, सिंचन, पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्राचा विकास साधणारा अर्थसंकल्प आहे। या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले आहे। प्रामुख्याने आपल्या समृद्ध असलेला समुद्राचा किनारा, त्या किनाऱ्यावर असलेल्या मच्छीमार बांधवांकरता 1240 कोटी रुपयाचे प्रत्येक वर्षाला अनुदान वितरित करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे। 20,000 कोटीहून अधिक रुपयाची तरतूद करण्यात आली। या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये पाण्याची गरज लक्षात घेता शहरी भागामध्ये 135 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचं मनोदय आहे आणि ग्रामीण भागामध्ये 55 लिटर पाणी देण्याचं मनोदय आहे। जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरामध्ये ज्याला नागरी परिसरात असलेलं सांडपाणी आणि इतर असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी 5,860 कोटी रुपये जागतिक बँकेच्याकडून घेऊन तो प्रकल्प राबवला जाणार। एकूणच आपल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे आणि त्याच्यात अधिक भरीव तरतूद करण्यात आली। महिला भगिनीची आर्थिक प्रगती साधण्यासाठी लखपती दीदी ही योजना सुरूच राहणार आहे। राज्यात 27 लाख लखपती दीदी झाल्या असून 2026-27 मध्ये आणखी 25 लाख लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुण्यभूमीमध्ये युवा शिक्षण आणि क्रीडा संवर्धन याकरता नवी मुंबई एज्युसिटी म्हणजे परदेशातील जागतिक दर्जा प्राप्त असलेल्या शिक्षण संस्थांना नवी मुंबईच्या परिसरात म्हणजे खारघर येथे 6 देशातील युनिव्हर्सिटीचे विद्यापीठ लवकरच सुरू करण्यात येणार आहे। याच धर्तीवर राज्यात 8 ते 10 शैक्षणिक शहरांचा विकास केला जाणार आहे। एकूणच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अंमल देशभरातील कितीतरी परिसरामध्ये होता आणि म्हणून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 सामाजिक समता समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे।
सामाजिक न्याय व कल्याण अनुसूचित जाती घटकांच्या कल्याणाकरता 23,150 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली. आदिवासी घटकांच्या कल्याणासाठी 21,723 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली. यामध्ये ओबीसी मध्ये असलेले घटक, धनगर, गोवारी समाजाच्या बांधवांच्या कल्याणासाठी देखील आर्थिक चांगल्या प्रकारची स्वरूपाची निधी त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत विविध रोगावरील उपचाराची संख्या पूर्वी 1356 होती, ती आता 2399 करण्यात आलेली आहे. रुग्णालयांची संख्या 1792 वरून 4537 इतकी करण्यात आलेली आहे. अवयव रोपणाची म्हणजे ज्याला आपण हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट याकरता पूर्वी जी रक्कम होती ती रक्कम आता 22 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. आणि त्या तशा प्रकारच्या आर्थिक विकास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल करत आहे. 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवलेले आहे आणि निश्चितपणे ते उद्दिष्ट गाठू असा विश्वास आम्ही सर्वजण व्यक्त करत आहोत. पायाभूत सुविधा, जलवाहतूक प्रामुख्यानं आपला हा जो ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईचे 2 मुंबई आणि उपनगर या जिल्ह्यांच्या मध्ये 125 किलोमीटरचे जलमार्ग ते 340 किलोमीटरवर वाढवण्याचा विचार आहे. कर्नाला, साई, चिरनेर, नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात ग्रीनफील्ड शहरे तयार करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्ग विकसित करण्यात येणार आहे. तळोदा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्गाचा विकास करण्यात येणार आहे. गायमुख जंक्शन ते फॉर्टन जंक्शन पुढे भाईंदर असा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. पुढे अटल सेतूला जोडून तिसरी मुंबई म्हणजे पेन तालुक्यामध्ये, ज्याच्यामध्ये नैनाचा सुद्धा काही भाग आहे, आणि पुढे वाढवण बंदर येथे 4थी मुंबई विकसित करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने 12 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. खाडीकिनारी मार्ग ठाण्यातील बालकुम, गायमुख असा मार्ग आहे. नवी मुंबईमध्ये ऐरोली, बेलापूर, गुलवे, पनवेल अशा प्रकारे खाडीकिनारी मार्ग निर्माण होणार आहे. कल्याण ते लातूर ग्रीनफील्ड मार्ग तयार करण्यात येणार आहे. पनवेल कर्जत उपनगरीय प्रकल्प, बदलापूर कर्जत आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई असं उपनगरी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. राज्यातील मेट्रो मार्ग 1200 किलोमीटरवरून 6000 किलोमीटर पर्यंत अधिक वाढवण्यात येणार आहे. राज्यात 6000 किलोमीटरपेक्षा जास्त अधिकचे द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 2ऱ्या टप्प्याची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. 1000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना कॉन्क्रीटच्या रस्त्याने जोडण्यात येणार आहे. उद्योजकाच्या अनुषंगाने स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र राज्यात पहिल्या नंबर आहे देशात. पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणार, 50,000 स्टार्टअपला बळ देणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला MSME केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यातून 50 लाख रोजगार निर्माण होणार आहे. रत्ने आणि आभूषणे धोरण 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामधून 5 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. बांबू विकास प्रकल्प त्याच्यामध्ये सुरुवातीला 50 कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे, परंतु टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये गुंतवणूक करून एकूण 5 लाख लोकांना रोजगार मिळण्याकामी राज्य शासन त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवून आहे. हरित महाराष्ट्र, आता तो राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ठेवलेला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की एक पेड़ अपने माके ना, त्या अनुषंगाने, कारण आज जगात जी आपण याला म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग, एकूण हवेचा जो निसर्गाचा जो बदलाव झालेला आहे, त्याच्या परिणामी प्रत्येक नागरिकाला विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये जो पाऊस सुरू झाला तो दुसऱ्या वर्षाच्या जानेवारी एंड पर्यंत तो पाऊस टिकला आणि वारंवार शेतकऱ्यांना आणि नागरिकांना एकूण संकटाला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि हे परिणाम हे निसर्गाचं संतुलन आपण बिघडवल्यामुळे झालेलं आहे. अतिशय हव्यासापोटी आपण निसर्गातील असलेल्या गोष्टींचा आपल्या स्वार्थाकरता वापर केला आणि त्याच्यामुळे संतुलन बिघडलं आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेली आहे. याला संतुलित करण्याकरता प्रत्येक राज्यानं, पूर्ण देशानं एशिया, मिडल ईस्ट, युरोप आणि रेस्ट वर्ल्ड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावली गेली तर ते बिघडलेली एकूण हवामानाची स्थिती आहे ती कंट्रोलमध्ये येणं शक्य आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप, अमेरिका या ठिकाणी जवळजवळ काही देशामध्ये 60% वन आच्छादित प्रदेश आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो 21% आहे. तो कमीत कमी 33% करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने आपल्याला दिलेलं आहे. आता नुसती जंगलं म्हणजे ओसाड जंगलं असता कामा नये. वन खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर मी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून वनाची झाडांची रोपं तयार करावी, त्याचं संगोपन करावं, त्याची लागवड करावी, त्याचं संरक्षण करावं याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. टिश्यू कल्चरच्या करता पुणे शहरामध्ये एक टिश्यू कल्चरची लॅब स्थापन करण्यात आलेली आहे. साधारणपणे 3,00,000 कोटीची जबाबदारी या 5 विभागाला म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या 5 विभागांना ती वाटून देण्यात आलेली. शहापूर तालुक्यामध्ये कोकणाकरता टिश्यू कल्चरची लॅब तयार करण्यात येणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुणे शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्राकरता, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी मराठवाड्याकरता, नागपूरला विदर्भाकरता आणि जळगाव मुक्कामी खानदेशाकरता अशा प्रकारच्या अद्ययावत टिश्यू लॅब तयार करून जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे उद्दिष्ट आहे की संपूर्ण देश हरित करावा. मी प्रामुख्याने सांगतो की आजवर वन खातं हे नकारात्मक विचाराचं खातं असं लोक म्हणतात, परंतु त्याला सकारात्मक स्वरूप देण्याचं मी निश्चित केलं. बाब अशी की वन खात्याची संपदा की फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र याची संपत्ती 12,000 कोटी आहे. त्या 12,000 कोटीच्या अगेन्स्ट 6,000 कोटीचं कर्ज घेण्याचं मी निश्चित केलेलं आहे. विविध अधिकाऱ्यांशी बोलणी झालेली आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये मंत्रिमंडळाची संमती घेऊन ते 6,000 कोटी जमीन वलतीकरण म्हणजे देशामध्ये जो विकास चाललेला आहे त्या विकासा अनुषंगानं काही उद्योगांना, काही व्यापाऱ्यांना वन खात्याच्या जागा लागतात. तर वन खातं 1 एकर जागा जर त्यांना पाहिजे असेल कोणाला तर त्याच्या बदल्यामध्ये काही ठिकाणी 3पट म्हणजे 3 एकर, काही ठिकाणी 2 एकर अशा प्रकारची जागेची मागणी केली जाते. आणि ह्या वलतीकरणाच्या प्रक्रियेमधून साधारणपणे एखाद्या वर्षामध्ये पुन्हा 5 ते 6,000 कोटी रुपये राज्य शासनाच्या वन खात्याला मिळणार आहे. आणि जनरल फंडामधून 2,700 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजे साधारणपणे 15,000 कोटी रुपये त्या ठिकाणी या साधारणपणे 1-1.5 वर्षामध्ये मिळतील. त्यामधून मूलभूत असलेल्या वन खात्याच्या ज्या बाबी आहेत, ज्याच्यामध्ये वन खात्यामध्ये एकही कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं, ठेकेदारी पद्धतीनं, ठोक पगार, रोख पगार या स्वरूपात न राहता प्रत्येक कर्मचारी बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी आणि जर शक्य असेल तर त्या ठिकाणी जर राज्य सरकारची बोनस देण्याची योजना असेल तर त्या सर्व घटकांना बोनस सुद्धा मिळाला पाहिजे. साधारणपणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्याला चर्चा केली त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी
माझ्या प्रत्येक गोष्टीला दुजोरा देऊन डोंगर हिरवेगार, रस्ते सप्तरंगाचे, आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधी, प्रामुख्याने कोकणामध्ये असलेली जी सुगंधी जी झाडं आहेत, आपल्या प्रचलित सुगंधाची झाडं आहेत, या सर्व सुगंधी झाडांचा समावेश रस्त्याच्या दुतर्फा त्या ठिकाणी लावण्याचा उद्दिष्ट नुसता नाही तर तशा करता रोपं तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे हिरवे डोंगर, सप्तरंगाचे रस्ते, सुगंधी रस्ते, त्याचबरोबर आग लागतात, वनवा लागतो. वनवे लागणाऱ्या देशांमध्ये कधी कधी दोन महिने वनवे विजत नाही, आणि त्याकरता फायर प्रिव्हेन्शन करता गरज पडली तर चॉपर्स ठेवले, ते कोकणाकरता एक, पश्चिम महाराष्ट्राकरता एक, मराठवाड्याकरता, खानदेशाकरता आणि विदर्भाकरता. आता आपल्या राज्याचं साधारणपणे 55 ते 60% जंगल हे विदर्भामध्ये, आणि विदर्भाच्या लोकांनी फार त्याग केलेला आहे, आणि म्हणून विदर्भाचा विकास सर्वार्थाने व्हावा ही अशी निश्चित इच्छा आहे. तर भविष्य काळामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन, कर्मचाऱ्यांची राहण्याची घरं, त्यांची कार्यालय, वन पर्यटनाच्या अनुषंगानं वनामध्ये असलेल्या फॉरेस्टच्या प्रॉपर्टीचं सुशोभीकरण, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि खानदेश, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बिबट सफारी व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्याकरता अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत, तसा अभ्यास सुरू झालेला आहे. आणि विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक व्याघ्र सफारी, जशी ताडोबा अभयारण्य, पेंच अभयारण्य, तशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आता तुम्हाला म्हणजे बिबट सफारी म्हणजे कशा स्वरूपाची, तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा, रायगड जिल्ह्यात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईमध्ये आता नॅशनल पार्क ऑलरेडी मुंबईच्या म्हणजे उपनगरामध्ये आहे. आता मध्य मुंबईमध्ये अशा प्रकारचं काही बिबट सफारी होऊ शकणार, कारण तिथे जागाच नाही. तर अशा प्रकारची 10-15 हजार एकर परिसरात त्या ठिकाणी पहिल्यांदा झाडं लावलं, ती फळ झाडं, ज्याच्यामध्ये बारडोलीची जांभूळ, ॲपल बेर, ट्रेडिशनल असलेली जी आंब्याची, आणि गरज पडली तर चिकू, फणस ही झाडं पण लावून, पूर्वी वनामध्ये इलेक्ट्रिकचे पोल आणि वायर न्यायला थोडी अडचण व्हायची, पण आता स्टँड आलं, सोलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीज निर्माण करून जे पानसाठे मे महिन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत अशा याचा वापर करून झाडं नुसती लावली नाही तर ती जोपासली आणि जगवली पाहिजे, आणि गरज पडली त्याला त्या झाडांना कुंपण पण घातलं पाहिजे. आणि अशा प्रकारची झाडांची जोपासना केल्यानंतर, उदाहरणार्थ समजा आपण एक 20,000 एकरचा असा परिसर आपण व्यापला, तर त्याच्या सभोवताली 500 फूट बांबूचं असं एक प्रकारची भिंत तयार केली जाणार आहे. ते बांबू आता आधुनिक प्रजातीचे 60 फूट उंचीचे, बाहेरच्या भागातून त्याला साधारण 30-40 फुटाची चेन लिंकचे कुंपण केलं जाईल, आतल्या भागातून 15 फुटाचं चेन लिंकचं कुंपण केलं जाईल. 3 वर्षानंतर बांबू कापला जातो, तो एकदा बाहेरून कापला जाईल 400 फूट, नंतरच्या टप्प्यात आतून 400 फूट, म्हणजे 100 फुटाची भिंत कायम तिथं राहील. त्या ठिकाणी बिबटे किंवा वाघ हे मानवी वस्तीमध्ये येतात, मानव आणि वन प्राणी यांचा संघर्ष होतो. तो संघर्ष टाळण्याकरता ही गोष्टीची उपाययोजना करण्यात येणार आहे. म्हणजे तिथे फल निर्माण झाली म्हणजे त्या ठिकाणी ससे, रानगवे, नीलगाई, रानगाई या सर्वचा तिथे समावेश होईल. म्हणजे बिबट्यांना किंवा वाघांना लागणारं खाद्य तिथंच उपलब्ध होईल. पूर्वीच्या काळात, आता कोकणामध्ये म्हणजे माकड आणि वाहनं घराघरामध्ये जाऊन शिजलेलं अन्न सुद्धा चोरून नेतात. अशा प्रकारची तक्रारी माझ्याकडे आल्यानंतर की ती 300 रुपये माकड पकडण्याची, एका माकडाला एक त्याला मजुरी द्यायची, तर ती आता 300ची 600 केलेली आहे. पूर्वी 10,000ची बिल झालं की पुढची वानरं पकडू नका, ती अट काढून टाकण्यात आलेली आहे. आणि 600 रुपयाच्या माध्यमातून ते वानर, माकडं ती अभयारण्यामध्ये टाकली जातील.
त्यांना तिथे फळं मिळतील आणि मग त्या माकडाला शेवटी सत्य आहे, जीव जीवशी जीवन, शेवटी छोटा जीव हा मोठ्या जीवाची भोजन असतं. आणि अशा सायकल पद्धतीनं शेवटी ही एक राडगाडगं चालू राहण्याची प्रक्रिया सुरू, म्हणजे जेणेकरून शहरामध्ये आता काल परवा मालाडला बिबट्या आला होता, भाईंदरला आला होता, नवी मुंबईत सुद्धा बिबट्या, चिरनेरला, अलिबागला. तर अशा प्रकारचे बिबट्याचं दर्शन शहरामध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि हे दर्शन होऊ नये म्हणून वन खातं अतिशय सक्रिय सॅटेलाईटच्या माध्यमातून आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सतर्क करण्याच्या यंत्रणा सुरू झाल्या आहेत. साधारणपणे एक 2-3 महिन्यामध्ये वन खात्याची संपूर्ण वनाचं संगोपन, वनाच्या आगीचं नियंत्रण, लाकडू चोरून करणाऱ्यापासून प्रिव्हेन्शन, वाघाची आणि बिबट्याची शिकार करणाऱ्या चोरट्या शिकाऱ्यांना बंधन घालणं, यामध्ये महसूल विभाग, गृह विभाग आणि वन विभाग आणि त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, NGOज आणि सक्रिय विद्यार्थी संघटना सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. या सर्वांचा समावेश करून त्या ठिकाणी वन खातं मजबूत करण्याचं ठरवलेलं आहे. आणि साधारणपणे त्याचे चित्र 2-3 वर्षानंतर आपल्याला हे चित्र बदललं दिसेल. आता सुशासन आणि गतिमानता या अनुषंगानं 1,20,000 पदाची भरती झाली आणि 75,000 पदांची अजून भरती होणार आहे. सायबर सुरक्षा, गृह विभागाच्या मार्फत सायबरच्या अनुषंगानं विविध क्रिमिनल लोकांना पायबंद घालण्याचं काम चालू झालं आहे. तंत्रज्ञानावर आधारित पोलीस व्यवस्था सक्षम, CCTV कॅमेरे, खेडेगावात आणि हायवेला टोटल कॅमेरा लावण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे. आणि आता भविष्यकालामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिदलाच्या 4 तुकड्या स्थापन करण्याचं राज्य सरकारनं ठरवलेलं आहे. MMR रिजनमध्ये 20 लाख झोपड्या आहेत, त्याचं पुनर्विकास करून साधारण 10 लाख लोकांना अफोर्डेबल हाऊस म्हणजे परवडणारी घरं, अशा प्रकारची संकल्पना आहे. एकूणच मी साधारण मगाशी म्हटल्याप्रमाणे आता माझ्याकडे 3 जबाबदाऱ्या आहेत. नवी मुंबई शहराचा आखीव रेखीव जो विकास झाला आहे तो आता ह्या प्रशासकीय यंत्रणेच्या कालखंडात तो डळमळीत झालेला आहे. कालच माननीय आयुक्तांना बोलून मी त्यांना माझी इरादे स्पष्ट केलेले आहेत. परवा दिवशी सगळ्या महापौरासहित नगरसेवकांशी मी सुसंवाद साधला. त्यांना मी सांगितलं आपल्याला चेहऱ्यावर दाखवलेलं हास्य असता कामा नये, मनातून ते हास्य असलं पाहिजे. आणि नवी मुंबई फक्त लोकांनी गौरवली म्हणून नवी मुंबई स्वच्छ शहर आणि सुंदर शहर आहे या गोष्टीवर मी समाधानी राहायला तयार नाही. तर नवी मुंबईचा एकूण 2000 साली मी बोलतो नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही, तर 2000 पासून 2020 झालं. आणि प्रशासक यंत्रणेत सुद्धा मी आयुक्तांना सांगितलं होतं की पैसे वाढवायचे नाहीत. आणि आता आम्ही पुन्हा ह्या निवडणुकीच्या वेळेला पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही याची हमी दिलेली आणि ती वाढणार नाहीच. मग त्याकरता आर्थिक समतोल तर ठेवला पाहिजे आणि त्याकरता एक 4-5 दिवसामध्ये बजेट सादर होईल. त्यावेळेला नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं माननीय नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्यकालामध्ये 4थी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे. 4थं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात. एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट म्हणजे आपण त्याला डॉक म्हणतो ती पालघरमध्ये होणार आहे. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला समृद्धीच्या महामार्गानं अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल तर भविष्यकालामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत. आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा
चतुरस्र असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं, मी वन खात्याचं बोललो. बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी, या 3 स्तरावर तर मी करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे. म्हणजे माझं म्हणणे, नवी मुंबईतल्या विरोधकांना माझं म्हणणे, नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर रोखण्याचं काम तुम्ही करा. चुकीच्या पद्धतीनं कुठली गोष्ट कोण कधी पाहत असेल तर त्याला अलाव करायचा नाही. आणि ते करताना पार्लमेंटरी लँग्वेजचा वापर करावा, जेणेकरून कोणी दुखावणार नाही, कोणाच्या भावना म्हणजे अतिशय जखमा त्यांना होणार नाहीत. आणि मला वाटतं मी वन विभागाची, पालघर विभागाची आणि नवी मुंबईची रूपरेखा तुम्हाला मी सांगितली. साधारण 2 महिन्यानंतर मी त्याचा रेखीव फिगर फॅक्ट सहित आपल्या समोर येईल. म्हणजे नवी मुंबईचा म्हणजे आता तसा बघा, नवी मुंबईचा असं का मी काय महापौर नाही, परंतु तिथला नागरिक म्हणून आणि त्या शहरात राहिलोला आणि त्या शहराचा हितचिंतक म्हणून आणि त्या 1995 पासून ते 2000 आता 29 पर्यंत ना का 30 पर्यंत, आता 29 पर्यंत या सत्तेचा सल्लागार म्हणून नवी मुंबई, पालघर जिल्हा आणि वन विभाग याचं संपूर्ण चित्र आपल्यासमोर आणि आपल्याशी हितचूक करण्यामध्ये मला आनंद वाटेल. मला वाटतं मी बोललो, आता तुम्हाला प्रश्न विचार.